नमस्कार मंडळी, आज आहे बैलपोळा. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण असतो, कारण बैल हे शेतकऱ्यांचे मित्र असतात आणि त्या बैलपोळा शेतकरी खूप आनंदाने साजरा करतात. गावामध्ये बैलांची मिरवणूक काढतात, बैलांची पूजा करतात. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांद्याला तेल आणि हळद लावून मसाज करतात, मालिश करतात. त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी गरम पाण्याने आंघोळ घालतात, त्यांना छान झूल घालतात. नंतर गळ्यामध्ये हार घालतात, पायामध्ये घुंगरं बांधतात, शिंगांना गोंडे लावतात, बैलांना सजवतात. त्यांच्या अंगावर कलर लावून चित्र काढतात, त्यांची वेगवेगळ्या डिझाईन चे पिक्चर्स काढतात, त्यांच्या ह्याच्यावर त्यांच्या नावं वगैरे लिहितात. म्हणजे थोडक्यात काय तर बैलांना सुशोभित करतात. तर हा बैलपोळा हा सण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. या सणाला पोळा सुद्धा म्हणतात. बेंदूर हा सण श्रावणामध्ये साजरा केला जातो. बेंदूर बैलांचा विशेष महत्त्व आहे. बैलांना विशेष महत्त्व आहे. शेतकरी आपले बैल सजवतात, त्यांना स्नान घालून छान सजवतात, त्यांच्या शिंगांना रंग लावतात, नंतर त्यांना गोंडे लावतात, त्यांच्या गळ्यात घंटा घालतात, हार घालतात, पाठीवर वेगवेगळी चित्र काढतात. नंतर ढोल ताशाच्या गजरामध्ये संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने बैलांची मिरवणूक काढली जाते आणि त्याला बैलांना गोडधोड म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांना ते खाऊ घालतात. बैल हे शेतकऱ्यांबरोबर कष्ट करतात आणि शेतकरी हा बैलांच्या कष्टाला मान देण्यासाठी म्हणून हा बैलपोळा हा सण साजरा करतो. आणि त्या दिवशी गावातलं वातावरण खूप उत्साहाचं असतं. सर्वजण आपले बैल मिरवणूक काढतात. आजकाल डीजे लावतात, गाणी लावतात. सर्व तरुण मुलं तसेच वयस्कर मिरवणूक काढतात. प्रत्येक जणाच्या दाराजवळ